नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले उपवासाची चटपटीत बटाटा भाजीची रेसिपी। तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 3 बटाटे उकडून घेतलेत आणि त्याची साल काढून घेतले। तर आता याची आपण फोडी करून घेणार आहोत। जास्त बारीक फोडी नाही करायच्या, अगदी मोठ्या मोठ्याच याच्या फोडी आपण करून घेणार आहोत। तर हे बघा, अशा पद्धतीने मी सगळे बटाटे चिरून घेतलेत। आता एका कढईमध्ये आपण 2 मोठे चमचे तेल घालूया। तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपण पाव वाटी इतके शेंगदाणे घालूया आणि शेंगदाणे आपल्याला खमंग आणि खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे जितके तुम्ही खमंग भाजाल तितकेच त्याची चव खूपच छान लागते। तर हे बघा, इथे मी शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेतलेत। हे बाजूला काढून घेते आणि आता याच कढईमध्ये आपण एक अर्धा चमचा जिरे घालूया। जिरे चांगली तडतडले की यामध्ये मी घालते 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आणि मिरच्या आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत। तर ही जी भाजी आहे अगदी झटपट बनते आणि खायला खूपच चविष्ट लागते। तुम्ही अगदी तुमच्याकडे वेळ कमी असेल त्या दिवशी तुम्ही ही भाजी नक्की बनवून बघा उपवासासाठी। तर आता मी मिरच्या भाजून घेतल्यात आणि यामध्ये आता आपण बटाट्याच्या फोडी घालूया आणि हे चांगलं आपण अर्धा मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तर हे बघा, मी बटाटे चांगले परतून घेतलेत। तर अगदी कमीत कमी साहित्यात ही आपली उपवासाची भाजी तयार होते। तर आता इथे मी चवीपुरतं मीठ घालते। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक पाव चमचा काळी मिरी पूड, यामुळे खूपच छान चव येते भाजीला। त्याचबरोबर आपण जे भाजून घेतलेले शेंगदाणे होते ते देखील यामध्ये घालूया आणि हे एकदा मिक्स करून घेऊ। तर याआधीही मी तुम्हाला भरपूर अशा उपवासाच्या रेसिपीज दाखवल्यात, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। तर आता हे मी मिक्स करून घेतले। आता यावरती झाकण ठेवून फक्त 1-1.5 मिनिट याला वाफवून घ्यायचं आहे। तर इथे मी फक्त 1.5 मिनिट भाजीला चांगली वाफ देऊन घेतले। तर आता यामध्ये मी अर्धा चमचा लिंबाचा रस घालते, त्यामुळे आपली ज्या भाजी आहे अगदी चटपटीत होते। त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तुम्ही उपवासामध्ये कोथिंबीर खात नसाल तर नाही घातली तरीही चालेल। तर हे एकदा आपण मिक्स करून घेऊ। तर ही जी भाजी आहे तुम्ही उपवासाच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबतही खाऊ शकता, खूपच छान लागते। तर आता हे आपण सर्व करूया। तर इथे आपली ही उपवासाची चटपटीत अशी भाजी तयार आहे। अगदी दिसायला सुंदर दिसते। तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।